नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या मराठी विषयातील सूचना फलक या घटकाचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये आपण सूचना फलकाचे वाचन व सूचना फलकाचे लेखन कसे करावे याबाबतची माहिती घेणार आहोत। एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे एक माध्यम आहे। दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी आपल्याला सूचना द्याव्या लागतात किंवा दुसऱ्याने दिलेल्या सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो। आता आपण पुढे दिलेल्या सूचना फलकाचे वाचन करूया। दिनांक 23/9/2020 कपोत परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे। त्यामुळे उद्या दिनांक 24/9/2020 रोजी आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहील। कपोत परिसरवासियांनी याची नोंद घ्यावी व शक्य तेवढी पाण्याची काटकसर करून सहकार्य करावे। सेक्रेटरी। आता आपण सूचना लेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या याबाबत पाहूया। सूचना फलक हे शीर्षकाच्या स्वरूपात बरोबर वरच्या बाजूला मध्यभागी लिहावे। सूचना फलक या शीर्षकाच्या खालच्या ओळीस उजव्या बाजूस दिनांक नमूद करावे। सूचना देणाऱ्या संस्थेचे नाव नमूद करावे। सूचना कोणत्या विषयासंदर्भात आहे तो विषय नमूद करावा। सूचना देणाऱ्याचे पद आवश्यक असेल तर नमूद करावे। सूचना कमीत कमी शब्दात असावी। सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात नेमके व विषयाला अनुसरून असावे। सूचनेतील शब्द सर्वांना अर्थ समजण्यास सोपे असावेत। सूचनेचे लेखन शुद्ध असावे। धन्यवाद।